फेस निघलाय. फेस निघलाय. ज्यूस पिला तू? फासण्या फासफूस फासफूस. काय आहे? काय मार्ग मला काय काय डोंगर काय दरी. अरे ओ माय गॉड. किती वाजता सूर्योदय होईल? 15-20 मिनिटं जातात. तुम्हाला हे अंदाज कसा आला? कशावरून आला? त्यांनी नासा मध्ये इंटर्नशिप केलेली आहे. नासा नाही आपलं इस्रो. इस्रो आंध्रे इस्रो वन. ट्रेकिंगला पण मेकअप करायचं सामान. मेकअप तू बघ पुष्पगुच्छ त्याचा. यालाच पकडते बेस्ट. कसा वाटला मग? एक्सपिरियन्स काय? महाराजांच्या गडावर आल्यावर काय विषय का? 100% कोणताही किल्ला असो एकच नंबर. 100%. पाणी तापलं आता बंद केलं आम्ही गॅस. आंघोळ करतो आता इच्छा इथं जातो घरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय ट्रेकसाठी. बऱ्याच महिन्यानंतर आज आपण चाललोय फायनली राजगडला. तर चला जाऊया. मॅन फ्रॉम जस्कार. बाटल्या अर्धे बाहेर काढून ठेवू बाई. मित्रांनो फायनली गाडीमध्ये सामान सगळं टाकून घेतलंय. आजचं मेंबर बघा. पद्धतशीर सामान भरलंय बघा. आतमध्ये पॅक डायरेक्ट. 100%. आता चाललेलो आहे आम्ही, पण अजून 1 तास लागू शकतो. कारण की अभ्या जरा तयारी करत आहे त्याची. 100%. गाडीची साफसफाई चालू आहे बघा. रातोरात साफसफाई डायरेक्ट. सुपारी आली. धुवायला नेणारच होतो, तेवढ्यात जुईला जायला लागला. माझ्यासाठी प्रोटीन बार आणलेली आहे. माहिती गेलो. असं आहे का? विषय गंभीर झाला काय? काय प्रोटीन बार स्पॉन्सर केलेले. झोपासाठी पश्चिम घेतलेली. बरोबर झाली पश्चिम तुझी. आणि अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात होत आहे. बघा या गँग आहे. खूप मजा चालू केलेली आहे सचिननी. जंगी जोडी मागे बसलेली आहे. अभिजित कडून आम्हाला खूप आता काय बोलतात त्याला अपेक्षा आहेत. आणि नेक्स्ट ब्लॉग कुठचा माहितीये का? शेखरचा घराची अनबॉक्सिंग. द सिक्रेट ऑफ हाऊस. नाही तर कुठचा असते तो? हाऊस ऑफ सिक्रेट. 100%. हॅरी पॉटरची चेंबर ऑफ सिक्रेट आहे त्याच्यापेक्षा. एक पोर कामाला होती म्हणजे माझ्या सासूरवाडीने. ती नाईटला होती एक दिवस. तर तिथे 2-3 रूम. 2-3 रूम आहे तिथं. तिथेशी तिला रात्री म्हणजे त्या बंद असत रूम, पण तिला तिथेशी एक पेशंट जाताना दिसला रात्री. त्या पेशंटला आवाज दिला तिने कोणी म्हणून. तर ती गेली त्याच्या माग. तो गेला तिथून लगेच आणि त्याच्या मागे गेली ती. तो एका रूम मध्ये घुसला. तिथल्या ज्या बंद रूम आहे ना त्या रूम मध्ये घुसला. पण तिथे त्या रूम जवळ गेली तर त्या रूमला लॉक. आणि खिडक्यांच्यात ना पंख चालू, लाईटी बिटी चालू होते आतमध्ये. आणि मग ती सकाळच्या आली घरी जेवायला घेतला असा ताटात आणि खाईत होती. तसंच पाडला. ती तो खाली पडलेला खायला सुरुवात केली तिने. आणि तिथून तिचा खायचा पियाचा सगळाच बंद झाला डायरेक्ट. बंद झाला. आणि नंतर मग तिला हॉस्पिटलला घेऊन जात होते ना तर भक्ताकडे जाताना गाडीचाच ऍक्सिडेंट झाला. मग परत आली अर्ध्या रस्त्यातनं परत आली. आणि मग दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलला कुठेतरी न्यायला चालू. 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी. आणि तिचा बॉयफ्रेंड होता. तर तो पण आलेला. त्यांचं लग्न जमलेलं होतं. तो पण आलेला. तर त्यांना घेऊन चाललेले. घरातून निघाली तेव्हा ती त्याच्या मांडीवर असा डोकं ठेवून ती त्याला बोलत होती, तू मला सोडून तर नाही जाणार ना, असं तसं म्हणजे बोलता. आणि तिने आदल्या रात्री ग्रुपवर, त्यांच्या हॉस्पिटलच्या ग्रुपवर मेसेज टाकलेला, मला येऊन भेटा, मी उद्या सकाळी 12 नंतर चालली. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. आणि सकाळी हॉस्पिटलला जायला निघली. आणि गाडीत अशी बोलता स्टॉप दाखवला ना.
काहीतरी असेल, एक 1-1.5 किलोमीटरचं अंतर असेल गावापासून इथपर्यंत. बोलता बोलता येईपर्यंत ती त्याच्या खांद्यावर का मांडीवर डोकं ठेवून झोपली. तिथंच ऑफ झाली ती. आणि मग तशीच तिला हॉस्पिटलला नेली. म्हणजे ती बोललेली त्याला, आपण जगलो तर एकत्र जगू, गेलो तर एकत्र मरू म्हणून ना का. जशी हॉस्पिटलला पोहोचली तिला घेऊन, तसं त्याला पण पिटी यायला चालू झाली पोऱ्याला. आणि जशी इकडे न्यूज समजली ती ऑफ झाली, तशी तिच्या बारक्या बहिणीला पण सेम तिच्यासारखाच व्हायला लागला. म्हणजे तिच्या पण घशाखाली काय जाईत नव्हतं, काय नव्हतं. तर तिला सुधरवली, म्हणजे त्याच्या बागता जाऊन तिला हे केली, झाली क्लिअर. पण आता पण म्हणजे आता मागं मी आलो तेव्हा पण मला सांगितलं, बोलतं ती म्हणजे गाणी बिणी ऐकत बसली त्यांच्या मागच्या घराला. तर तिथं कोण असलं ना असं एकटा बसलेला, आवाज बोलतो बोलतो त्यांच्या घराच्या तिचा, त्या पोरीचा जी मेली तिचा. हा, डेंजर आहे. ते रूम मध्ये कोण नाही जाय. म्हणजे ती रूमच तशी आहे का तो एरिया बंदच आहे, ते सांगत नाही तिथं काय ते. माझ्या सासूरवाडीच्या इथे एक घर, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचंच घर आहे. ते त्या तिघी जणी असतात बंगल्यावर कामाला जातात. इथं वरती बंगला आहे तिकडं. ते एक दिवशी काय झालं, दोघी जणी आल्या पुढं, पाऊस पडत होता. दोघी जणी आल्या पुढं. ती एक बोलली का मला वॉशरूमला जायचे, तुम्ही जा पुढं अर्ध्या रस्त्यातच. या दोघी घरी आल्या, म्हणजे एज आहे 40च्या आसपास, 40-45, पण लग्न नाही झालेलं. तर आले या दोघी जणी, तिघी जणी असं वाटत आहे. दोघी जणी आल्या घरी आणि त्या फ्रेश झाल्या. आणि मग तिला बघायला गेल्या, म्हणजे ते एकत्र वाटतं रात्रीची जेवायला बसतात, तर तिला बघायला गेल्या. तर बोलतं ती घरीच नाही आली, बोलतं आणखी. तेवढं रातचे बागा विकायला गेले, तिला कुठंच नाही भेटली. तिथं सामान नाही, काय नाही भेटलं कोणालाच. अख्ख्या रातभर 2 गावातली माणसं शोधत होती. जिथं त्याही ज्यांना बोलली ती का मी वॉशरूमला जाऊन, तुम्ही जा पुढं. अर्धा तासाची गॅप हो फक्त, जास्त पण नाही, अर्धा तासाचीच गॅप. आणि कुणी बघितली पण नाही तिला कुठं जात. 2 दिवस शोधत होते. एक भक्तानी काय सांगलं माहितीये का, तिला बोलतं 4-5 जण बोलतं धारलाय, बोलतंय हा का, ती तिथंच आहे बोलतं. पण तिथे आता 4-5 तिच्या अंगांगाने आला असेल तर सांगा, तिथे काहीतरी झटपट केली जातं. तिथं सामान तरी ती कशी घेऊन जाईल, सामान तरी वाटलं असेल तिथं. काहीच नाही, सामान नाही, पायाचं टसं नाही, काय नाही. तिथं त्यावर म्हणजे जंगल एरिया आहे. सगळा लोकही जाऊ बिऊन तिला शोधासाठी पूर्ण सपाट करून टाकलेला, काहीच नाही. एक दिवस गेला अख्खा. म्हणजे एक रात. आता आज संध्याकाळी समजलाय, तेव्हापासून सगळा बघितलं, तेवढ्या भागातलं बंगलं सगळा बघितला, कुठंच नाही भेटली. अख्ख्या रात्रभर गवसत होतं, कुठंच नाही. म्हणजे असे डोंगरा बिंगरांच्यात पण बघितली, कुठंच नाही भेटली. दुसऱ्या दिवशी एक सकाळी एक भक्ता का गेलं, एक भक्ताने काय सांगितलं, बोलतं रात्री 12च्या डोक्याला तिथं जा, बोलतं तिथंच आहे, बोलतं ती 12 वाजता तिथं गेलं, कुठंच नाही तिथे पण नाही भेटली. पण ते व्हॉट्सअपला हे टाकून ठेवलेलं ना, म्हणजे हरवली आहे असं. तर म्हणजे एक त्यांच्या गावाच्या 2-3-4 किलोमीटरचं पुढचं गाव, त्याचा दादाचा मित्र होता एक, त्यांनी स्टेटस बघितलेला होता त्याचा, हरवलेली आहे. त्याने त्याच्या घरातल्याने वगैरे दाखवलेला. त्याच्या वडिलांनी वाटतं ते म्हशी चारायला गेलं तर त्यानं ती रानन दिसली सकाळची. दुसऱ्या दिवशी म्हणजे ते सांगला 12च्या टोक्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि आता मला सांग 2 किंवा 3 दिवस झाले ती रानात होती, काहीच नाही तिच्या याच्यात. म्हणजे आता पाऊस बिऊस पडतोय पण कपडे वगैरे काहीच नाही, तशीच्या तशी तेच बीस विचारलेलं सगळ्यांनी. ती कुठं होती काय कोणाला विचारलं ती काहीच नाही सांगत. तिला माहितीच नव्हतं का? तिला माहितीच नव्हतं. पण ती नॉर्मल झालेली का काय माहिती होता, विषयच नाही समजला. गंभीर विषय गेली मागे. आता पैसे घाबरायची ऍक्टिंग वगैरे करू काय? हे स्टोरी सिरियस. रिएक्शन साईडला देताना तोंडावर हात देऊन
अरे आम्ही मित्रासोबत गेलो गावी, तेव्हा तिथं माझं गाव आहे चिपळूणच्या आतमध्ये कुठं गाव आहे, तर तो ते चल जाऊ. तर आम्ही गाडीत गेलो, आम्ही थकलेलो, तर चल मी बोलो मी नाही तुम्ही जा, तर आम्ही नदीवर जाऊन येतो, तू झोप. तर त्यांचा गाव असा वरती टेकडीवर आहे, जुना वाडा टाईप गाव आहे, आणि ह्यांच्या घरात काहीच लाईट वगैरे काही नाही. हा जुना गाव, फक्त काका येतात, देवबत्ती करतात आणि झोपतात. तर काकांचं घर शेजारी जरा अंतरावर आहे, गाव खालती आहे, एसटी वगैरे खाली येते, गावात लाईट आहे, यांच्या घरात लाईट नाही. तर तो बोलला मित्र एक काम कर, तू झोप बाहेर खाल्यात, आम्ही नदीवरनं जाऊन येतो. तर मी झोपलेलो, तर अशी अचानक जाग आली, तर आपण अशी तिरकी नजर असते, तर झोपलेलो. तर एक कोबा आहे त्यांचा, कोबा आपल्या कसा असं सिमेंटचा, तिथे ना लहान पायांचे ठसे होते रे. तर ठसे म्हणजे कसं होते, डावाच पाय, उजवा पायच नाही. मला 2 मिनिट भास झाला, मला असं काय. उठलो परत आणि तिरकी परत बघितलं खाली बघून, म्हणलो खरं डावा पाय आहे, त्याला उजवा पाय दिसतच नाही. तर मी झोप उडली माझी, मित्राला बोलवला मी, तो आला, ती पण नाही, 3 जण आहे. तर म्हणतो भाई तुला काही सांगायचं मला, तुलाच सांगतोय मी, त्याला सांगू नकोस. काकाने विचारलं, काका इथं झोपू शकतो ना रात्री? आम्ही झोपव होते, पण रात्री मुतात जाऊ नका होते बाहेर वगैरे, बाहेर वाघ वगैरे फिरतात, पौर्णिमेची रात्री होतात. ठीक आहे, तू बघ, मला असा भास झालाय, म्हणजे माझाच खेळ होत काय. त्यांनी बघितला तर त्याला पण सेम, डावा पाय दिसते, उजवा पाय दिसतच नाही, आणि लहान मुलाचे पाय कसे तसेच. तर मी मित्राला विचारलं, भाई घरात कोण आहे का तुझ्या? नाही बोलते, फक्त काकाच आहेत बोलते, ते पण फक्त सकाळी देवबा लावायला येतात, देवबत्ती करतात आणि जातात. म्हणजे येतात काही तर पोरं वगैरे खेळायला कोण नाही. काय रे म्हणलं, नाही मला असं आठवलं, म्हणजे विचारलं तुला, ते नाही बोलते. तर नंतर बोलला, अरे नाही ते कोणी येत तर नाही, पण माहिती आहे बोलते पहिला का व्हायचा, इथे आम्ही खेळायचो लहानपणी बोलते, काकांची पोरं होती ना ती यायचं. तर 3 पोरं आहेत, तर 2 पोरं गाव इथे मुंबईत आहेत. तर त्यांची एक बोलते, एक पोरगी होती बोलते आमच्यासोबत बोलते, किशोरी नावाची, पण ती नाही बोलते आता राहिली बोलते. ती बोलते लहानपणी पोलिओ होऊन मेली बोलते, ती डावा पायच होता, उजवा पायचा टेकता येत नव्हता बोलते. ती पोलिओ होती बोलते, पोलिओने मेली बोलते ती बोलते. बहिणीसारखीच होती बोलते ती बोलते. तिला उजवा पाय टेकता येत नव्हता बोलते, आणि त्याला उपचार नव्हते बोलते, पोलिओ होता ना त्याला, ती मेली, वारली होती ती. आणि नंतर हे पण पोरांना शहरात शिकायला पाठवला, ठस आमची ठस, म्हणजे इथं नाही थांबायचं, पोलिओ इथं नाही थांबायचंय, इथं दुसरीकडे जाऊ. बस केला आम्ही लोक, मित्राला का समजा कन्व्हिन्स केला, चल तू सांगितलं का त्यांना काय? मला असं नाही त्याला सांगितलं, त्याला राग येईल, बोलला ना अरे तुम्ही असं का बोलताय. दुसरा एक मित्र होता ना, त्याचा 10 किलोमीटर पुढे गाव त्याचं आहे, तर तो बोलला माझ्याकडे चल, इथं आपण बोलते जेवण ना काही नाही, मॅगी खाण्यापेक्षा आपण, मी आईला सांगतो कर जेवण, आम्ही येतो. तर रात्री किती 11:30 वाजता मी तिथनं बॅग भरली, बोललो चला जाऊ. आणि दुसऱ्या दिवशी त्याला नंतर सांगितलं आम्ही असं आम्ही नोटीस केलाय. तर तो बोलते असू शकते बोलते, आमच्या घरात मी तुम्ही नाही बोलते, काकाच्या मुलाही पण ह्या गोष्टी अनुभव केल्यात बोलते. लहान मुलांच्या जरा कोणतरी बागडते बोलते, आणि ती पण अशी तडफडूनच मेली होते त्या काळात बोलते लहानपणी. तर असू शकते बोलते, पण आम्हाला त्रास होत नाही बोलते, म्हणजे लहानपणी वाटले तर वाटत नाही बोलते. कॅज्युअली सांगते एकदम खतरनाक स्टोरी दिली. ब्रेक घेतला आम्ही, CNG टाकायला आलो, जरा पेट्रोल टाकला. आम्ही इथं आलो, CNG संपलेली होती, आम्ही लगेच तिकडची पेट्रोल टाकला आणि 5 मिनिटात गाडी आली CNGची. आता CNG भरायला लागले. चला बोलो टाइम आहे तर CNG भरून घेऊ. तर ना आम्ही CNG टाकली आणि आता 3 वाजलेत ऑलमोस्ट. आता पोहोचलो नव्हे, रस्ता बघा. तर मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलो, सगळे बघा ब्रश करायला घेतलं, लाईन शीट. एक मेंबर तिकडे आलो ना, टिश्यू कोणाला घेतलं नक्की, काय विषय? बोनट हा ठीक आहे. अरे दाट बीट घालून घेतो आणि नाश्ता करत थोडा,
आणि मग निघतो वरतीला. चला भेटू. तर मित्रांनो आता फायनली सगळे रेडी झालेले आहेत ट्रेकिंग गिअर्स आणि शूज घालून. हे बघा. आणि आता करूया ट्रेकला सुरुवात. ओ येस बॅटरी बघा. हेलो गाइस, यहाँ पर कोहरा ही कोहरा है. कॅमेरा चालू. हे बघा बॅटरी वन साइड. उजेड बघा. प्रोजेक्टर डायरेक्ट. काच कुच काच कुच काच कुच काच कुच. अरे झगा मागा. तर चला आता ट्रेकला सुरुवात करूया. तुमच्या बॅटरी मारा. हे बघा टफ फाईट. डायरेक्ट टफ फाईट. ओहो टफ फाईट झाले सगळे. येल. चला चला लेट्स गो. अरे माझी आणि आम्ही ट्रेक चालू केलेला आहे 4:19 सकाळी 4:19 बघू आता किती वेळात पोहोचतो आपण. नेटवर्क नाही मला. कोणाला आहे का नेटवर्क? इम्पॅक्ट प्लेयर सचिन दादा. बॅटरी मॅन. नेचर मोड ज्यूस पिला दो. ओके चला लेट्स गो. एक मागर अभ्या पुढे ये नाही कारण बॅटरी वाला माग आहे. एक पुरं राहा. सगळ्यांच्याच बॅटऱ्या वापरू नका. तर मित्रांनो आता थोडासा आम्ही एरिया कव्हर केलाय. एक एक आपले सवंगडी येत आहेत. थोड्याच वेळात आपण पाली दरवाजापर्यंत पोहोचू. कसं वाटतंय तुम्हाला? फेस निघलाय. फेस निघलाय. ज्यूस पिला तू. फासण्या फासफूस फासफूस कर. फासफूस. एक प्लेयर आलेला आहे. 2 प्लेयर बाकी आहेत. चढत आलेले आहेत आपले पोरं. चला त्या सगळ्यांसाठी मागे राहायला लागतं मला. माझी हेअरस्टाईल कशी आहे? हेअरस्टाईल एकदम खुबड्या खवीस. बादशाह रे बबन्या वाटते. चला मित्रांनो आता रस्ता जरा असा उभट आहे. उभट खडतर रस्ता आहे. आणि आपला माणूस तो बघा कुठं बसलाय. दिसत पण नाही. बघा अभ्या. इथपासून हे बघा पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे. हे बघा कंटिन्यू पायऱ्या आहेत. पूर्ण अंधार आहे पण हळूहळू. पायरीची उंची बघा जवळजवळ 1 फूट उंची आहे. तुम्हाला या ट्रेकमध्ये जास्त थांबायचं नाही. जर आराम कराल तर जास्त दम लागेल. त्यापेक्षा हळूहळू चालत राहा. 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. इलेक्ट्रॉल तुमच्या सोबत ठेवा आणि पाण्याच्या बॉटल कमीत कमी 2.5 लिटरपर्यंत तरी 2.5-3 लिटर तरी पाणी सोबत तुम्ही कॅरी करा. आणि आता एवढ्या हाईटला आल्यावरती वारा जो लागतो ना एकदम फ्रेश वाटते. हा कसं वाटतंय? हे बघा कंटिन्यू पायऱ्या आहेत. आता तुम्हाला दिसणार नाही एवढं. इकडे भरपूर अंधार आहे. मित्रांनो खडतर रस्ता संपलेला आहे आणि फायनली हे बघा नॉर्मल पायवाटा आणि इकडे पूर्ण दरी आहे. पायऱ्याच आहेत. हा थोड्या. तर मित्रांनो वारा एकदम मस्त थंड आहे. परत पायऱ्या थोड्या खाली बघू दे नाही तर पाराचं पटकन. हा थोड्या पायऱ्या आहेत म्हणजे दम तर निघणार आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत पाली दरवाजाला. चला महादेव. हा आई शपथ एक नंबर. मित्रांनो बघा दरवाजा बघा. एवढा आम्ही डायरेक्ट वरती जाऊन आलो. डायरेक्ट वर जाऊ. पण एनर्जी एकदम आता जोश आलाय परत. आपल्याला सनराईज बघायचा आहे. चला सनराईज बघण्यासाठी सज्ज. हो
महादेव संगमेश्वर इदला कंठे हाजीर हो. मित्रांनो हा बघा मेन पाली दरवाजाच्या इकडे आलेलो आपण. कसा वाटते? घाम निघलाय. चला. आणि हे पूर्ण लोखंडी आहेत. हा तो नाही त्याला जे लावलेलं आहे ते हे लोखंड आहेत ना. हे लाकडी आहे पूर्ण. हा चला. बघा किती विशाल दरवाजा आहे. आणि इथून परत एकदा पायऱ्या आहेत आपल्याला. यो गायब कुठं होते डायरेक्ट. हे डायरेक्ट गायब होते. पारा देण्यासाठी पारेकरांना जागा. हे बघा मित्रांनो आपण ज्या साईडनं आलोत म्हणजे ह्या साईडनं इकडे पाली दरवाजा आणि इकडे राणी वसा तलाव तो इकडे खाली आहे. तर आपण इकडून जाऊन येऊया जरा. तर मित्रांनो तुम्हाला इकडे वरती आल्यावर दोन रस्ते दिसतील. इकडून बाले किल्ल्यावर जायला वरती हे बघा तुम्हाला दिसेल रस्ता. आणि इकडून या साईडनं जर लेफ्ट टर्न मारलं डावे साईडला आलेत तर बघा सुवेला माची. तर आपण सुवेला माचीला जाऊया सनराईज बघायला. ये फटाफट ये. मित्रांनो वारा एवढा मस्त वारा आहे ना एकदम फ्रेश वाटते. भाई कसला वाटते तू बघ. कसा एक्सपिरियन्स कसा आहे? काय आहे? काय मार्ग मला काय काय डोंगर काय दरी. अरे ओ माय गॉड. ओ माय गॉड इट्स जस्ट इनक्रेडिबल. आणि चंदू हरवला होता त्याच्यावर तुम्हाला काय बोलायचंय? चंद्र हरवलेला आहे. हा चंद्र कुठं? ए तू हे हा हे बघा मित्रांनो कुठले तरी काटेरी फुलं आहेत. अरे चंद्र आहे तो. चंद्र आहे हे बघा मित्रांनो. बोलतो सूर्य आहे. जिंदगी बर्बाद. मित्रांनो सनराईजचा टाइम झालाय. फटाफट फटाफट पोहोचतो आम्ही. मित्रांनो फायनली आम्ही आमच्या पहिल्या व्ह्यू पॉइंटला पोहोचलेलो आहे जिकडून आम्ही सनराईज बघणार आहोत. पटापट आता मस्त आपला इंस्टा 360 सेटअप करून घेऊ आणि टाइमलॅप्स घ्यायला ट्राय करू. चला पुढच्या व्हिडिओमध्ये टाइमलॅप्सच्या मजा घ्या. मित्रांनो फायनली आम्ही सगळे आलेलो आहेत पहिल्या लोकेशनला. आणि आता तो आहे चिलकती बुरुज. कुठला? समोरचा आहे चिलकती. समोरचा चिलकती बुरुज. म्हणजे काय? सुख म्हणजे नक्की काय असतं हेच ते. तर मित्रांनो आता एक्झॅक्ट इकडून शेखरचा सुख दुसरी सनराईज होणार आहे. आणि आपण आता आपला जरा नाश्ता बिष्टा करूया. आता काय वाटते तुला आता किती वाजता सूर्योदय होईल? तरी जाईल एक 15-20 मिनिटं जातील. 15-20 मिनिटं आता. हा क्लाउडी दिसतंय. हा तुम्हाला हे अंदाज कसा आला? कशावरून आला? त्यांनी नासा मध्ये इंटर्नशिप केलेली आहे 21 दिवसांची. नासा नाही आपलं इस्रो. इस्रो आंध्रे इस्रो वन. आंध्रे इस्रो वन. क्रश वाला आहे का रे? चंदू ये इथं बाळा घे. चंदूने त्याचा फेवरेट आणलाय चॉकलेट. नाही रे, तो पाहिजे तो भेटला नाही. नाही तर पराठा पाहिजे. पराठा मुंबई इंडियन्सचा फॉलोअर असतो तर माय फिटनेसचा आणला असता. मग पिवला नाही भेटला नसतो ना. नसतं काय? तर या व्ह्यू सोबत नाश्ता करूया मस्त. मित्रांनो फायनली सनराईज झालेला आहे.
लय टाइम गेला इथं. आम्ही एक्सपेक्ट केलं की या एरियामध्ये येईल, पण जरा ढग वगैरे आणि धुका असल्या कारणाने भरपूर लेट झाला. 6:38 होणार होता, 7:30 वाजलेत, म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास लेट झालेला सनसेट. पण व्ह्यू बघा कसला भारी वाटतो एकदम. आणि आपल्या 360 मध्ये फायनली व्ह्यू कॅप्चर झालेला आहे, जो तुम्ही बघून भारी वाटला असेल तुम्हाला. तर आता आम्हाला सध्या तरी इकडे जायचं आहे. ही आहे कुठली माची? सुवेळा माची. आणि मग त्याच्यानंतर तिकडे बालकिल्ला आणि मग संजीवनी माची त्या साईडला. चला जरा ग्रुप फोटोचे कष्ट चालू आहेत सध्या. तर मित्रांनो आता आपण फायनली सुवेला माचीकडे प्रवास आपला चालू केलेला आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता चारही साईडला धुकं आणि ढगं आहेत. आणि सनराईज पण आत्ताच झालं आहे, त्याच्यामुळे वातावरण एवढं भारी वाटतं आणि थंड आहे. त्यामुळे फटाफट आता आपण या साईडचा एरिया ही माची पूर्ण बघून घेऊ आणि एक्सप्लोअर करू पहिलं. तर त्याच्यानंतर आपण बाल किल्ल्यावर फुल एकदम ॲडव्हेंचरस. खेलो दिमाग से. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडून सरळ पायऱ्या आहेत, तिकडून हा एक रूट आहे आणि हा आपला शॉर्टकट रूट आहे. तर चला आपण इकडून जाऊया, ट्राय करूया. खाली पडलेला आई शपथ, काय व्ह्यू आहे मित्रांनो. इकडून ही वाट आहे, इकडे आहे चिलकती बुरुज आणि ही आहे सुवेला माची. मस्त व्ह्यू आहे इकडून. इकडून आपण आता खाली उतरलोय आणि हे बघा, हे आहे, ह्याला बोलतात नेड. नेड म्हणजे डोंगराच्या आतमध्ये जो असा काय बोलतात ओपन एरिया, जिकडून आपण आरपार बघू शकतो. तर चला आपण आता इथून चढून आता तिकडे जाऊया. मतलब दो बंदे आ जाओ, एक बंदे को रुकने के लिए बोल. उल्हासनगर, USA म्हणजे उल्हासनगर. मित्रांनो व्ह्यूचा आनंद घ्या तुम्ही. मस्त हे बघा, माकडं वगैरे आलेले. नाही नाही येणार गे, बस बस. भाई लोकल 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 भाई लोकल ये बस चढ बिंदास. मैं इधर खड़ा रहेगा, मी कोपऱ्यात जाऊच शकत नाही. कोण काढतंय? सज्जा काढत पुढच्या वर्षी आले मग काय करणार. ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट होऊ शकणार. मी असा तो येतोय.
संगम ती कशी ती वर्षी आता गर्दी होईल. पुढे पाय टाकला तू पुढे बसला अजून काय अब क्या करेगा बाबू कालिया. तरी नशीब पायऱ्या आहेत. मित्रांनो किती खोल आहे बघा. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये अंदाज नाही येणार पण हे भरपूर खोल आहे. म्हणजे नाही बोलले तरी कमीत कमी 3 ते 4 पुरुष खोल एवढं खोल आहे. आणि इकडचं एकदम म्हणजे जे आहे आता हे बघा बांधकाम किती भारी वाटते ना की एवढ्या जास्त उंचीवरती हे एवढं सगळं हे उभारलेलं आहे. एवढ्या हाईटवर सुद्धा पाण्याची टाकी आहे बघा. आणि पाणी पण आहे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत. पावसाळ्याचं सीझन नसतानाही पाणी साठलेलं आहे. तर मित्रांनो इकडे आता आपण एक आपल्याला गुफा दिसलेली आहे. गुफा नाही बोलू शकत आता नक्की एक्झॅक्टली काय आपल्याला पण आयडिया नाही. चला जाऊन बघूया. भाई ते साईडला आहे का डायरेक्ट? हा ओके बजरंग बलीची मूर्ती आहे इकडे कोरलेली. तर चला आपण जाऊन बघूया. कुठे हा हे बघा मित्रांनो बजरंग बली की जय. हे बघा इकडून ह्याची वाट आहे. तर मित्रांनो सुवेळा माची तर तुम्ही बघितलंच असेल. आता आपण जाऊया बाल किल्ल्याला. त्यावेळी बघा त्यावेळीचा वॉशरूम आहे. हे मासे आहेत याच्यात पोपट मासे काय धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो हे बघा आम्ही काकडी खायला घेतली. फक्त मीठवाली काकडी पौष्टिक आहार. इथे तुम्हाला भेटेल बघा. लिंबू सरबत आहे पाण्याची बॉटल आणि काकडी 20-20 रुपयाला आहे. टाकी आहे का मित्रांनो? हे बघा ही पण एक टाकी आहे पण ही सुकलेली आहे सध्या. मला वाटते दगडांना इथे भेग वगैरे आहे ना त्याच्यामुळे पाणी खाली गेलं असेल. सुंदर नजारा बघा. हे ना कोंबडे बोलतात आमच्याकडे. कोंबडे किती याच्यामध्ये आलेले आहेत बघा. एरियामध्ये पूर्ण एरिया भरलेला आहे. आणि ही बघा ही इकडे तुम्हाला दिसत असेल तर नदी आहे इकडे. आणि आपण आता तिकडून जाऊन आलो. तिकडून तो जो पॉइंट दिसतोय तिकडून आपण जाऊन आलो. हा वाला इकडून जाऊन मग आपण वरतून गेलो आणि आता इकडून आपण इकडे जाणार त्या पॉइंटला. तर चला जाऊया. मित्रांनो या टाकीला बोलतात 3 खांबी टाकी. ही बघा हा इकडे बघा इकडे पाणी आहे. तर इकडे जर तुम्ही आलेत तर कृपया ह्याच्यामध्ये ना हातपाय तोंड वगैरे ह्याच्यामध्ये धुवू नका. कारण हे एवढं स्वच्छ ठेवलेलं आहे तर यांना वाट लावू नका. ह्याच्या खाली पण आय थिंक काहीतरी आहे. हे बघा गुफा टाईप काहीतरी असेल मे बी. बट आता पाणी भरलं त्याच्यामुळे दिसत नाही. मे बी टाकीच असेल मोठी. खाली दगडाच्या खाली एरिया जास्त असेल. तर ही आहे टाकी. ही आहे 3री टाकी. ते बघा आपल्याला मित्र आपले गेलेले पुढे. एवढा सगळा एरिया सुकलेला असताना पण
ह्या भागामध्ये दुर्वा बघा किती प्रमाणात आहेत, भरपूर दुर्वा आहेत इकडे. तुम्ही जर त्या साईडनं याल आणि इकडे ह्या पॉईंटपर्यंत याल तर इकडून सरळ नका जाऊ, उजव्या साईडला डायरेक्ट वरती चढा, इकडून वरती जायला रस्ता आहे. हे बघा थोडं असं गवत वगैरे झालेलं इकडे, शक्यतो कोणी येत नाही, पण आम्ही आलोय तर सगळंच बघून जाणार असा विषय. एक गडी पोचलेला आहे फायनली. हा गडी कुठून रानावनातून आलेला आहे. जा पुढं. फायनली इथून चढलेलो आहे, एकदम रस्ताच नाही समजा, आम्ही रस्ता करत करत निघालेलो आहे. म्हणजे पायवाट असेल पूर्वी, पण आता इकडे रहदारी नाही त्याच्यामुळे पूर्ण बंद पडले, झाडं आले तिकडे. आणि इकडे कसला मंदिर आहे, भागीरथी मंदिर. हे बघा इकडे पण टाकी आहे. मोरया. हे बघा आणि हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे इकडे, भागीरथी मंदिर. पाणी पण येतं खालून, गणपतीची मूर्ती आहे, हे पण आहे. आणि इकडे भागीरथी देवाची मूर्ती. हे बघा मित्रांनो, पावडर सनस्क्रीन सगळा घेऊन आलाय पद्धतशीर. पावडर बघा, सुपर हिरो डायरेक्ट. ट्रेकिंगला पण मेकअप करायचं, मेकअप, वेट्स वाईप्स. तुम्हाला आहे ना मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहे. तू बघ पुष्पगुच्छ त्याचा. सचिन तेंडुलकर. सेम रे 19-20 का तो फरक है. सचिन तेंडुलकर ग्रुपचा सचिन तेंडुलकर. उस्मान पाटील. अजून आपल्याला एवढा रस्ता कव्हर करायचा आहे आणि इथून इथपर्यंत. मित्रांनो आता जस्ट आम्ही आलोय. 5 काय नो मी आता नाश्ता करायला बसतो. बघा पराठे आणलेत. 5 काढल्यावर मग 10 पेर. 5 खाल्ल्यावर मग तुला 2 वेळा बसायला लागेल. हातावरच घ्या नाही तर वाडका आणले. सॅनिटायझर पाहिजे कोणाला? पलटी मारते. अभी कैसा भरा था? अब इस खाने के लिए क्या ही साबुन हे बघा मित्रांनो, जेवायला आलेत आमच्या इथं. एक पराठा तर घेऊन गेलं, दुसरा तो घेऊन गेला, त्याचा भरला पोट. यो घाबरला, यो बघा यो घाबरला. आमचं केलं वांद डबा बंद करून बसायला लागलाय. हे बघा डबा बंद करून बसायला लागला आम्हाला. तुझेच मारीला उचलून. 50 रुपयाचे पाणी का बघ पण नाही. संपला बाय. आपला हे बघ, फक्त ही सुवेला माची झाली, वाली दरवाजा झाला, गुंजणी दरवाजा तो आम्ही सदर इथंच आहे. वाड्याच्या वरती आहे. या साईडला आपल्याला जायचं पद्मावती बघायला. ओके. पद्मावती सध्या आपल्याला इथं जायचं बालेकिल्ला. हा नसून हाय हा इथं. हे बघा हे एवढे व्ह्यू पॉइंट आहेत पूर्ण, त्याच्यातले आपले हे झालेले आहेत बऱ्यापैकी ह्याचे. तर चला आता नाश्ता वगैरे केला आपण, आता परत सुरुवात करूया ट्रेकला आणि जाऊया बाल किल्ल्याच्या ट्रेकला. मित्रांनो आता नाश्ता आणि आपला आराम करून झालेला आहे आणि आता आपण बाल किल्ल्याच्या ट्रेकला स्टार्ट करतो. डायरेक्ट अर्धा पाऊण आपण आता जस्ट या साईडनं जाऊन आलो, या साईडनं आपण केलं. आता वरती जायला या साईडनं रोड आहे. तर चला, ऊन भरपूर जास्त आहे, 11 वाजले आणि अर्धा तासात होईल ना? होईल अर्धा 1 तासात होईल. चला सुरू करायचं. तर मित्रांनो हे बघा, संजीवनी माचीकडे जाणार हा मार्ग आहे, पण आपल्याला इकडं नाही जायचं, आपल्याला इकडं जायचं. चला सध्या हा करून घेऊ. आणि कचरा जर तुमच्याकडे का असेल तर अशा डस्टबिनमध्ये
गोळा करत जा. जसं आम्ही बॅगमध्ये गोळा करून इथे टाकलाय तसं तुम्ही पण करा. लेट्स गो. नाही पेटवतात चालतं तिथं डायरेक्ट चाललेले आहेत. ठीक आहे. तरी पण सुरुवातीला रस्ता थोडा खडतर आहे, पण नंतर थोडा पुढे आल्यावरती थोडासा स्मूथ आहे. मित्रांनो हे बघा, आपण त्या तिथल्या माचीवरनं आलेलो आहे आणि आता हा तिसरा स्पॉट आहे तसा आपला बघाल तर. तेरड्याचा, ह्याला तेरडा बोलतात. हे जे गुलाबी फुलं दिसतात हे तेरड्याची झाडं आहेत इकडे. आणि कारवीची पण खूप जास्त तुम्हाला इकडे झाडं बघायला भेटतील. जी लांब कारवीची झाडं असतात ती पण तुम्हाला इकडे बघायला भेटतील. आता इथे सध्या तरी दिसत नाही, बट जिथे मगाशी आपण गेलो होतो तिथे भरपूर आहेत. हे बघा पूर्ण रेलिंगचाच रस्ता आहे. थोडंसं चालत आल्यानंतर पुन्हा एकदा पायऱ्यांचा रस्ता. बापरे बघा, इथून असं सरळ 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 तिथपर्यंत वरती जायचं. बघा माकडं वगैरे. इथे तुम्हाला पाणी, काकडी वगैरे पण भेटेल, बिस्किट. चला सुरुवात करायची का? हे बघा भांडणं चाललं. मॅटर झाला. डायरेक्ट 90 डिग्रीच्या शिड्या आहेत, सरळ तू कधीच घेणार माझा राजा, माझा शिवभार, माझा राजा, माझा शिवभार, माझा राजा, माझा शिवभार, माझा राजा, माझा शिवभार. शोध कुठर खाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसारा. यालाच पकडते बेस्ट. इझी आहे, इझी चढशी. हे बघ याला नको पकडू, याला पकड. यो बांधलेला आहे. श्वास है गहाण नीट येऊ, धरून ये. हे रिस्की आहे. श्वास है गहाण बरले किती जन्म पायाची वाहन थोडासा होऊ दे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझा उशालार, माझा राजार, माझा शिवभार, माझा राजार, माझा शिवभार, दिशेकडे रवाना होता. माझा राजार, माझा शिवभार, माझा राजार, माझा शिवभार.
मित्रांनो फायनल प्लेअर आम्ही दोघंच आहोत. काय वन साइड काय कुठे इथे खाली आहेत का? अच्छा हा ओके वाईट टोपी. चलाच पाहिजे काय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. काय करायचे? फोन आमचा दम गेला. दम निघून गेला आमचा. कैसा साधा का म्हटला काय? तोड डाला तोड डाला. बस 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 बेकार वन साइड करायचे असेल 100 वेळा दुसऱ्या गडावर प्रॅक्टिस करून. बिगनर वाल्यांसाठी ट्रेक नाही मित्रांनो. ज्युनियरवाल्यांसाठी नाहीये. 100% मी ज्युनियर नाहीये. एक ट्रेक केलेली आहे यार. एकच 4 वर्षात एक ट्रेक केलेले मला वाटतं. मित्रांनो या ट्रेक साठी बिगिनर साठी हा ट्रेक नाही. तुम्ही जर ट्रेक करताय कंटिन्युअस म्हणजे बऱ्यापैकी ट्रेक्स केलेत तर तुम्ही हा इझिली करू शकता. जर बिगिनर असेल तर मग आम्ही बघा हा तेवढा एरिया पूर्ण आम्ही केला इथपर्यंत आणि हे आणि त्या साईडचा पण एरिया केलाय. लेट व्हायचं ओनली कारण चंदू दादा. तो कसं सगळ्यांना एकेकाला पुढे पाठवण्याचं जिम्मेदारी जबाबदारी घेऊन येत होता ना. आराम करते का बसतोय का म्हणजे आम्ही बसलोय म्हणून का फक्त. मित्रांनो फायनली आपण राजगडाच्या बाल किल्ल्याच्या वरती आलेलो आहोत आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता. आपण कुठून कुठून आले तर मला बघूनच समजेल. आपण पहिला तर इथून तिकडे गेलो, तिथून तिकडे गेलो, तिथून तिकडे गेलो, तिथून इथे आलो, इथून तिकडे गेलो आणि परत चढून सगळा इकडे आलो. हे आहे सर्वात उंचीवरचं ठिकाण म्हणजेच बाल किल्ला. तर चला जरा नाश्त्याचं वगैरे आपण बघू. हे आम्हाला पर्यटक इकडचे भेटले. कुठून आलात तुम्ही? परभणी. आणि किती फिरलात आता म्हणजे पहिलाच आलेत की तिकडे जाऊन आलेत? तिकडे जायचंय आम्हाला. जायचंय का? कसा वाटला मग एक्सपिरियन्स काय? महाराजांच्या गडावर आल्यावर काय विषय आहे का? 100% किल्ला असो एकच नंबर. 100%. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला थँक्यू सर. चला चॅनल सांगून द्या आम्हाला. निशांत पाटील एडिट्स. तर हे आहेत राजवाड्याचे अवशेष. आपल्याला भाई माहिती सांगा याच्याबद्दल. सांग थोडक्यात सांग. म्हणजे हा आधी राजवाडा होता. इथे आधी महाराज राहायचे. जसे इथं पाटीवर लिहिल्याप्रमाणे इथं महाराजांचं वास्तव्य होतं. पण सध्या स्थिती पाहता ते पूर्ण ढासळून सध्या त्याच्या फक्त अवशेष उरलेले आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे तुम्ही जर आलात तर इकडे कृपया करून आपली चप्पल किंवा बुट असतील ते काढूनच आतमध्ये. ते तशी पाटी पण लावलेली. हे बघा मित्रांनो हे बाकीचा एरिया आहे लाल किल्ल्याचा. इकडे एक मंदिर पण आहे आणि हे आहेत जे मी तुम्हाला सांगितलं राजवाड्याचे अवशेष. आता आपण तिकडे जाऊया. तिकडे जाऊन जरा आपल्या जेवणाची सोय करूया. काहीतरी माकडं वगैरे आहेत पण आता काय काट्या बिट्या घेऊन जावं आता ऑप्शन बरोबर का नाही. 100% एनर्जी कशी आहे? 2 पायांचे पण 4 पायांचे पण 100% एनर्जी कशी आहे? एनर्जी फुल टॉन. फुल टॉन. सर्व टोक आज बघायचे काय? बघायचेच आहे. खर्चा किती आहे तो? अरे आता बोलत होता तिथं मी उतरू शकत ऑन रेकॉर्ड. ये फंस गए सीएम. चप्पल से. चला जाऊया तिकडे. तर हे आहेत बाल किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या. हे बघा पाणी मित्रांनो. याच्यात मासे आहेत. मासे छोटे छोटे मला माहिती नाही. भरपूर आहे मासे आहेत. समजायचा दगड आहे माराचा उडी.
आणि आता मॅगी बनवायची प्रोसेस चालू झालाय. स्प्राईट मॅगी आणि त्यात मॅगी बनवणार आहेत. पाणी टाकायला देखील भीती वाटत आहे. स्प्राईट आहे तो. स्प्राईट मॅगी याला बोलतात अमिरी. स्प्राईटने तो धुला. पेटला पेटला पेटला. हे बाजूचं ते हे काढलं. हा आग दिसून नाही रे. हा माहिती गेला विजला. पाणी दे. संपला. संपलं काय? झालं झालं. थोडा फास्टच ठेव नाही तर परत हवेशी विजाचा. हा चालू आहे. पाणी तापला पण वांढरा आली. आता काय बनवू नाही शकत. मग अशी पराठा चोरून नेला. आता मॅगी खावायला नाही देणार. हे बघा बघा बसलीन बघा कशी. चेहरे लक्षात ठेवा. चेहरे लक्षात ठेवा. बघा कुठून कुठून आले काय माहिती. मगाशी पराठा खाऊन नाही दिला. आता नाही. सुखाचा घासच खाऊन नाही दिला. टेन्शन बघा किती आलाय. कसला टेन्शन आहे बघा. हातातला पराठा खेचून नेला ते. सांगते का हातातला पराठा माझे नाही याचे दोघांच्या हातातला. पाणी तापलं आता बंद केलं आम्ही गॅस. आंघोळ करतो आता इथं जातो घरी. सचिन आंघोळ नाही केली सकाळी म्हणून पाणी तापवलं आंघोळ करायला. हे बघा इकडे इतका कांड चालू आहे. नाही इथं काय चालू आहे. झोप झाली एक झोप. अशी अवस्था. खल्लास केस खल्लास झाले रे. मॅगी नाही भेटली तर उदासी येत बघ किती झाले. 2 हप्ते आधी मॅगीचा प्लॅन केलेला आणि तो प्लॅन अनसक्सेसफुल झाल्यावर 2 हप्त्यांनी कसं वाटतं ते बघा. ही ती वरती बघ अजून किती. तिकडे 4 हा 1 5. ही चालली काय. अरे जॉईंट फॅमिली आहे त्यांची. जॉईंट फॅमिली आहे का. एकाच राशन कार्ड व्हायची सगळी वाटते. उभं वर्षी एक गेला ते बघ तो बघ. हे होती बाजारपेठ. आता त्याच्यावरती कसं झाडी झुडपं सगळे आलेले. तर हा एरिया पूर्ण होता जी बाजारपेठ भरायची. इकडे पाटी पण लावलेलं आहे बघा बाजारपेठेत. आणि हे मंदिर आहे. मंदिराच्या जवळ 3 ते 4 पाण्याचे टाके आहेत. हे बघा ही 1 हे 2 3 4 आणि 5 अशा 4 ते 5 पाण्याच्या टाके आहेत. आणि हे आहे मंदिर. गर्दी बघा भरपूर आहे. म्हणून मी सकाळी सांगितलेलं सकाळी लवकर या असं. आम्ही सकाळी लवकर. हे लाईन आहे का. कुपन आहे. कुपन आहे मला घेऊन ठेव. चला आज बघा मजबूत लाईन आहे. तरी शनिवार आहे आज. रविवारी तर अजून तगडी. उलटा उतराचा नवस केला आहे. खलास केस कुठं न्यायची. तर मित्रांनो फायनली आपण लाल किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केलेला आहे. आणि आता खाली उतरलेलं आहे. आता आपण जरा बघू रेस्ट करू नाही तर मग डायरेक्ट खाली उतरू. काय हा ये लय रुपता हाताला. ये मग अरे बाबा कोयली आहे ते. कोयलीचा प्रकार नाही बघा. मधमाशीचा पोला 1 इकडे 2 आणि तिकडे वरती 3 आणि इकडे दगडाला भेग गेली. भाई चल लावण्या होतील. चल फटाफट. उठला ना काम फोडल आपल्याला. आता नॉर्मल आपला रेलिंगचा रस्ता आहे. त्याच्यानंतर आपली जो मेन पाली दरवाजा आहे तिथून आपण उतरणार एक्झिटच्या टाइमला. जे होणार ट्रेकर्स दमलेले आहेत. लीडर दमलेले आहेत आमचे. तर तो पण टायमावर उठला. तो टायमावर उठते बाकी. आता घोरत होता. आता 2 मिनिटं आधी घोरत होता. जर कॅमेराची रेकॉर्डिंग चालू केली लगेच भाई जागा झाला कंटिन्यू. तो सदम्यामध्ये गेला डायरेक्ट. काय भाई काय विषय. मुझे घर जाना है काय.
मित्रांनो मस्त अर्धा तास आपण आराम केला आणि आता आपण चाललोय पद्मावती माचीला. इथून हार्डली 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर चला जाऊया पद्मावती माचीला. चॉकलेट नो चॉकलेट. चला. कोठार, अंबरखाना, रिमेन्स ऑफ राजवाडा 5 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. ह्या साईडला मंदिर आणि ही माची. पूर्ण मंदिर बघूया आणि या माचीचा पूर्ण परिसर एक्सप्लोर करूया. हा आहे पद्मावती मंदिर. मित्रांनो हे खांब जेव्हा मंदिर बांधले तेव्हापासूनचे आहेत. काही खांब एखाद दुसरे खांब बदललेले आहेत. हा बघा, हा पिण्याचं पाणी आहे. हे पाणी आपण पिऊ शकतो. आता आम्ही बॉटल वगैरे आहेत आमच्याकडे रिकामे, ते आम्ही भरून घेणार आहोत. तर मित्रांनो ऑलमोस्ट आपला किल्ला बऱ्यापैकी बघून झालेला आहे. आणि सकाळी 4 वाजल्यापासून ट्रेकिंगला चालू केले. किती वाजले आता? 2:15 वाजले. अजूनपर्यंत आम्ही ट्रेकच करतो. तर मग आता असा डिसिजन घेतला आहे की आम्ही खाली उतरायला चालू करतो. म्हणजे साधारणपणे 1-2 तासात, 1.5-2 तासात तरी आम्ही खाली पोचू. बरोबर ना? म्हणजे कसं आरामात घरी पण जाता येईल असं आहे. तर इकडे येत असाल तर हा ब्लॉग तुम्हाला उपयोगी पडेल, कारण तुम्हाला त्याच्यात रोड्स वगैरे दिसले आणि गायडन्ससाठी बरं पडेल. सकाळी तुम्हाला पाली दरवाजा नीट दाखवताना आला, बट हा बघा, हा असा दिसतो पाली दरवाजा. आणि काय आहेत मध्ये काय नाही मित्रांनो, हा मुख्य दरवाजा आणि इकडे पाली दरवाजा. जर तुम्ही बघाल आल्या उजव्या साईडला तर तुम्हाला इकडे शिलालेख लिहिलेलं दिसेल. हा रस्ता तुम्हाला सकाळच्या अंधारात दिसला नसेल, पण हा बघा कुठल्या रस्त्यातनं आम्ही आलो, एवढा फटाफट. उतरताना पण भीती वाटते, असा रस्ता आहे. तर चढताना किती वाटले सर विचार करा. उतरताना पण दम निघला, पण उतरताना नॉन स्टॉप आहे. तरी चढताना लई स्टॉप घेतला आम्ही. मित्रांनो फायनली 12 तासाच्या ट्रेक नंतर आपण आलेलो आहोत बेसला आपल्या. आई शपथ 12 तास ट्रेक केला, समजून पण नाही आला. हा आई शपथ डेंजर. दमलोय ना, दमलोय. 5ला पडला आमचा, 5ला पडला. आता आम्हाला नुसती चटई दिली ना इथं, डायरेक्ट लोलो आम्ही, लोलो. अशा अवस्था आहे, लोळ्या गेमप्ले झालाय. पाय आहेत ना, पाय बघा लय बेकार असे दुखतात. हे जे स्टड्स आहेत ना याचं, ते रुपतात भाई पायामध्ये, एवढी बेकार अवस्था आहे. पण मित्रांनो जर तुम्हाला व्लॉग हा आवडला असेल, एवढे आम्ही कष्ट घेऊन ट्रेक केला, तर नक्कीच या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.